झी 24 तास एक पाऊल पुढे। स्ट्रॉबेरी म्हटलं की महाबळेश्वर मधल्या भिकारी या गावाचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं। मात्र आता साळपणे या गावातील शेतकऱ्यांनीही 25 एकरावर लागवड करून दर्जेदार उत्पादनाची नोंद घेतली। विशेष म्हणजे एकेकाळी साळपणे या गावाला पिण्याच्या पाण्याचीही भ्रांत होती, मात्र शेतकरी एकत्र आल्याने मोठा बदल होऊ लागलाय। सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातल्या सालपणे गावात यंदा नव्यानं ही स्ट्रॉबेरीची लागवड बहरली आहे। सुमारे 110 लोकवस्तीच्या या गावातील शेतकऱ्यांनी 25 एकरावर ही लागवड केली आहे। याआधी या गावात पिण्याचं पाणी देखील उपलब्ध नव्हतं, मात्र इथल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी प्रश्न निकालात काढलाय। पिकं फक्त पावसाच्या पाण्यावर यायची आणि हे जे लागवड इकडे होत नव्हती जावलीत, पहिल्यांदा केली तर व्यवस्थितपणे त्याला हवामान शूट व्हावं लागलं आणि जागोजागी स्कीम बनवून मग या पिकाकडे आम्ही वळलो सगळे। पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी झाल्यानेच इथल्या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीचं उत्पादन 70 टनापर्यंत घेण्यात यश आलंय। स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी इथल्या महिलांनीही पुढाकार घेतलाय। परदेशातील स्ट्रॉबेरीची रोपं आणून त्यांनी ही यशस्वी लागवड केली आहे। यामुळे इथल्या महिलांनाही रोजगार मिळालाय। ही रोपं विदेशावरून मागवली, नंतर मग त्याची आम्ही रोपं तयार केली। 20 गुंठ्यात रोपं तयार केली, नंतर मग 30 ते 40 गुंठ आम्ही लागण केली। त्यासाठी आम्हाला 8 ते 10 बायका नेहमी नित्य लागतात। त्यांच्या सहाय्याने आम्ही हे सगळं काम करतो आणि आमच्यामुळे त्यांना पण रोजचं काम मिळतं। एकत्रित ग्रुप गट वाईज शेती करतोय, त्या प्रमाणात स्ट्रॉबेरी येते। सालपणे गावातील शेतकऱ्यांनी आज 40 रुपये दराने स्ट्रॉबेरीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे। एकेकाळी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसणाऱ्या या गावातील शेतकऱ्यांनी आता थेट स्ट्रॉबेरीच्या निर्यातीचं स्वप्न पाहण्यास सुरुवात केली आहे। ऑक्टोबर नोव्हेंबर साधारण 375 रुपये पर पनेट, आणि तो जर आता रेट काढला तर किलोला कमीत कमी 40 रुपये पडतो। तसा सरासरी जर ऍव्हरेज काढला 70-80 लाखाचं उत्पादन मिळू शकते एका गावात, म्हणजे आमच्या संपाने गावातच। त्यामुळे आता आम्ही सहकारी तत्वावरती एक सोसायटी स्थापन करण्याचं चाललंय। आमचे एक रजिस्टर मंडळ आहे, त्या मंडळाच्या माध्यमातून साधारणपणे आता आम्ही ह्या वर्षी आता आज अखेर 70 टनापर्यंत गेलेलो आहे। त्यात स्वीट चालली आहे, कामारोज आहे, विंटर आहे। त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांनी शासकीय मदतीची अपेक्षा न करता एकत्र येऊन आपल्या समस्या सोडवल्या तर शेतकऱ्यांना नक्कीच गती घेता येईल, असाच आदर्श इथल्या गावकऱ्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलाय। झी 24 ताससाठी साताऱ्याहून श्रीनिवास डोंगरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।